हॅलो, गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून झालेली आहे. गुड आफ्टरनून झालेली आहे ऑलमोस्ट. आय नो आय टोल्ड यू की मी तुम्हाला माझी जर्नी दाखवीन अँड ब्ला ब्ला, बट ॲक्च्युली माझी खूप छोटीशीच जर्नी असते रोजची. मी घरून ऑफिस ॲज इन आता ईशज्ञाला मी ऑफिस म्हणते म्हणून मला ती बोलायची सवय झाली. घरून सलॉनमध्ये आणि सलॉनमधून घरी, एवढीच माझी मोस्ट ऑफ द टाईम्स रोजची जर्नी असते. सो आजच्या दिवसाची सुरुवात करायची तर आम्ही खूप सकाळी लवकर उठून डॉक्टरांकडे गेलेलो. देर इज ॲक्च्युली समथिंग व्हेरी सिरियस इश्यू गोईंग ऑन विथ माय मदर. सो तिकडे खूप वेळ गेला. तिकडनं आल्यानंतर मग पटापट डब्यासाठी ईशाज्ञाच्या आणि घरातली जेवणं बनवून मग मी साधारण येता लेट झाला. माझ्यासाठी मी आज नाही डब्बा आणला, कारण का मला आज चायनीज खायचं आहे. आमच्या इथे एक कॅफे 3D आहे, तिकडे खूप छान चायनीज मिळतं. आणि आता ॲक्च्युली माझ्याकडे एक आधी स्टाफ होती तर ती खूप वेळेला तिकडनं मागवायची, त्याच्यामुळे मी पण तेव्हा मागवून पाहिलेलं. सो मला आवडली तिकडची टेस्ट. तर मग मी आय थिंक मंथमधनं एकदा तरी तिकडचं खाते. पहिले आमच्या इथे कुटीरा म्हणून आहे चायनीज सेंटर, सो मला तिकडचंच आवडायचं. मी कुठेही गेली तरी मी चायनीज खायला प्रेफर नाही करायची, बिकॉज तिकडची टेस्ट मला कधीच कुठे नाही आली. बट मी असं म्हणू शकते कॅफे 3Dची टेस्ट खूप चांगली आहे. सो आय एम गोइंग टू ईट चायनीज टुडे. आणि अजून काय सांगू मला, पाऊस तर खूप आहे, जोरात आलेला आहे पाऊस. आणि सांगितलं की पुढचे 3 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे. तर सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या प्रवास करताना, आणि जर का गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका. आणि अपडेट घेत चला काय कसं आहे वातावरण, आणि तेव्हाच पुढची जर्नी स्टार्ट करा. सो इव्हिनिंगला सलॉन बंद करून मी थोडी लवकरच निघाली, कारण का मला फोन फॉर्मॅट करायचा होता. आणि इकडे हे माझं लेकरू आहे, ते त्या इन बिटवीन टायमिंगमध्ये तिला स्केचेस काढायला खूप आवडतात. ती ऑलवेज मला म्हणते की मम्मा मला टॅब घे ना, मम्मी पण दीदीसारखी स्केचेस काढीन. बट आय बिलीव्ह की जे क्रिएटिव्ह पीपल आहेत, सो त्यांना काही कुठल्या स्पेसिफिक गॅजेटची गरज नाही आहे. सो ती तिची क्रिएटिव्हिटी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दाखवत असते, आणि मोठी झाल्यानंतर ऑब्व्हियसली आय एम गोना गेट हर वॉट एव्हर शी नीड्स. आणि आपण आत्तापासून जर का सगळं त्यांना प्रोव्हाइड केलं तर त्यांची क्रिएटिव्हिटी तेवढीच लिमिटेड राहते एका स्क्रीनपुरता. सो आय थिंक एव्हरी पेरेंट्स शूड अंडरस्टँड की इफ युअर चाइल्ड इज क्रिएटिव्ह ऑर इवन इफ इट्स नॉट, तुम्ही त्यांना सगळ्याच गॅजेट्स अँड लॅपटॉप मोबाईल याची सवय म्हणजे त्यांच्यासाठी घेऊ नका. सवय तर आहेच, सगळ्यांना लागलीच आहे. जनरेशनचं आपण काही नाही करू शकत, दे बॉर्न विथ इट. सो नंतर आमच्याकडे टाईम थोडा बाकी राहिला, कारण का पटकन फॉर्मॅट झालं. सो ईशज्ञाला आईस्क्रीम खायचं होतं, सो वी हॅड आईस्क्रीम. देर इज अ ब्युटिफुल बुक स्टॉल इन द मॉल अँड हॅड लॉट्स ऑफ बुक्स. सो इफ एनी वन वॉन्ट्स टू बाय, देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन्स. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. गुड बाय.